मंडळी, रामकृष्ण हरी आनंदवारीचा आजचा 11 दिवस पाहू शकता. निमगाव केतकी ते इंदापूर आज तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान होते. अनेक वारकरी परमात्मा पांडुरंगाच्या भेटीला आसुसलेले आहेत. वारीच्या वाटेवर या ठिकाणी सुप्रसिद्ध सोनाई दूध डेअरी आत्ताच एक 200-300 मीटर पाठीमागे गेली. अनेक वारकऱ्यांनी त्या ठिकाणी दूध पिण्यासाठी रांग लावली होती. अलीकडच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, IAS तुकारामजी मुंडे सर FDAच्या माध्यमातून त्यांनी अनेक दाढी टाकल्या आणि खऱ्या अर्थाने दुग्धजन्य पदार्थ जे आहेत, पनीर असेल, खवा असेल, दूध असेल, याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ आपल्याला आढळलेली आहे. त्यामुळं अनेकांच्या जीविताला खऱ्या अर्थाने धोका झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता माऊली आहेत, हे बाबा देखील आहेत. त्यांच्या हातामध्ये यांनी तर खरं तर मोठी बाटलीच सोन्याची भरून घेतली, पिवळी. आता काय टाकली त्याच्यामध्ये आपल्याला माहित नाही, परंतु वारकऱ्यांचा विश्वास काय सांगाल? माऊली नाव सांगा तुमचं. समीर गोपाळे, खेड तालुका साबुर्डी. साबुर्डी. हो, आता तुम्हाला माहिती आहे की तुकाराम मुंडेंनी मोठ्या दाढी टाकल्या. दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड नामांकित कंपन्या त्या ठिकाणी आढळून आल्या आहेत भेसळीच्या. एवढं तुम्ही भरून घेतले, काय कारण? सर, आता आम्ही या दिंडी सोहळ्यात आणि या सोहळ्यापासून आम्ही 3-4 वर्ष झालं विश्वास आहे आमचा. पण तुकाराम मुंडेंनी जेव्हापासून ही बदलण्याची प्रक्रिया चालू केली किंवा मग सगळ्यांवरती दाढ टाकण्याची प्रक्रिया चालू केली, त्यामध्ये सोनाई पण एक आहे. पण मागच्या वर्षी या दुधापेक्षा यंदाचं दूध जरा वेगळं लागतंय. खास करून आभार तुकाराम मुंडेंचं मानीन मी. आणि हे परिवर्तन केलं, आम्हाला सगळं स्वच्छ, चांगलं आणि सुरक्षित दूध भेटतंय, हे फक्त त्यांच्यामुळे. वा, म्हणजे तुम्हाला विश्वास आहे? हो, पांडुरंगाच्या पंढरीच्या वाटेवर चुकीचा कार्यक्रम कुठं होणार नाही. प्रचंड आत्मविश्वास आहे तुम्हाला? बरं, आजपर्यंत होत होता. पूर्ण सर्व जागे आपल्याला दूध वाटप होतं, लस्सी वाटप होतं, ताक वाटप होतं, दही वाटप होतं, पनीर, खवा, सर्व काही वाटप होतं दुधाचे पदार्थ. पण ते आत्ता सारखे लागतच नव्हते. मग एक तर आत्ताचे चुकीचे होते किंवा मग पहिलेचे चुकीचे होते. म्हणजे तुम्हाला आता हे दूध अमृताप्रमाणे बनायचं. हो, शेवू ब्रह्मरस आवडीने, याला ब्रह्मरस म्हणू शकतो आपण. ब्रह्मरस. हो. अरे वा. आणि असंख्य वारकऱ्यांनी प्रशासन केलंय. हो, आता सगळ्यांनी सेवलंय, सगळ्यांना आनंद आलाय. आनंदी आनंद जिकडे तिकडे, दरवळे चोहीकडे. त्याच्यामुळं सुट्टीच नाही. महाराजांनी आता सुंदर अशी माहिती दिली आणि सोनाई दूध त्यांनी एक 100% विश्वास खऱ्या अर्थाने ठेवलाय. कारण वारीच्या वाटेवर चुकीचा कार्यक्रम होणार नाही.